हाय हॅलो दोस्त हो नमस्कार. आज आपण चाललोय सुंदर सुंदर अशी आध्यात्मिक टूर आहे. अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसी. आणि जातोय कुणाबरोबर माहिती का? तर ह्या दोघांबरोबर. कोण बरं आहेत? नमस्कार, मी परिवार टूरची संचालिका प्राची सोमण, राहणार बोरिवली वेस्ट आणि माझा मोबाईल नंबर आहे 9619856935. नक्की कॉल करा. आणि हा आहे नमस्कार, मी कुमार सोमण फ्रॉम परिवार टूर्स. धन्यवाद. ओके, तर आपण आता पुढे ट्रिप करणारच आहोत. बाबा सुमीर राम सुमीर राम सुमीर राम सुमीर यही तेरो काज है यही तेरो काज है राम सुमीर राम हॅलो नमस्कार. तर आता आपण सुमधूर आवाज ऐकत ऐकत पुढे आलेलो आहे आणि महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेलं आहे. डिसेंबर 2023मध्ये या एअरपोर्टचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मुंबई अयोध्या साधारण तिकीट खर्च आहे 6 ते 10 हजार. आणि इथे बघा सुंदर रामायणातल्या कथा सगळ्या चितारलेल्या आहेत. आणि आता जो सुंदर आवाज तुम्ही ऐकला आहे ना दोस्त हो, ते हे समोरून येत आहेत. हे पहा, पंडित राधारमण कीर्तनी हे आपले सहप्रवासी आहेत आणि आपल्याला आवाज त्यांचा ऐकू येईलच. आणि आता आपलं इथे सुंदर स्वागत झालेलं आहे. बसचे मालक आहेत. आज आपला प्रवास जरा हेक्टिक होणार आहे कारण आपल्याला भरपूर फिरायचे. हनुमानगडी इथे पोचलो आहे, दशरथ महल, नंतर कनक भवन, शरयू आरती, लता मंगेशकर चौक, एवढं आज पूर्ण आपण करणार आहोत. इथे आलो आहे आपण हनुमानगडीमध्ये. हे 10व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे आणि याला 76 पायऱ्या आहेत. ह्या श्रीरामांचं दर्शनाआधी हनुमानजींचं दर्शन घेतलं जातं अशी इथली मान्यता आहे. म्हणून आज आपण इथे आलो आहे. पहिलं उद्या सकाळी आपण अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये जाणार आहोत. तर लंका विजयानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला ना, तेव्हा हनुमानांना त्यांनी सुरक्षेसाठी ते स्थान दिलं. ती बघा सुंदर मूर्ती आहे हनुमानजींची. इथे व्हीलचेअर मिळतात. आणि ह्या हनुमानांना अयोध्येचा कोतवाल असं पण म्हणतात बरं का मित्रांनो, कारण रामाने त्यांना सुरक्षेचं साठी स्थान दिलं आहे तिथे. हे पहा सिम्बॉलिक अयोध्या दिसते ना सुंदर. आता आपण आलो आहे दशरथ महलमध्ये. हे हनुमानगडीपासून बरोबर 100 मीटरवरती आहे. सगळं हे जवळजवळ आहे. राजा दशरथ इथे राहत होते. आता तिथे राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. अप्रतिम आहेत. आणि इथे रामनवमी, दीपावली असे सण साजरे केले जातात. हे तीनही वास्तू एकदम जवळजवळ आहेत. 150 किलोमीटर असे 150 मीटरवरती. सॉरी मित्र, सुंदर आहे सजावट, कलाकुसर छान, अप्रतिम. पहा मित्रांनो, आणि भरपूर टूर्स आलेले आहेत तिकडे पहा. हे आलो आहे आपण कनक भवनमध्ये. ह्याची अशी आख्यायिका आहे की पौराणिक मान्यतेनुसार हा सुवर्ण महाल म्हणजेच कनक भवन सूनमुख किंवा मुह दिखाईल असं म्हणतात ना, तसं सीतेच्या लग्नानंतर सीतेला माता कैकेयीकडून भेट मिळाला होता दोस्तो. आत्ता इथे मात्र राम आणि सीता यांच्या मूर्ती आहेत आणि छानच आहे. आता आपण आलो लता मंगेशकर चौक. इथून आपण पुढे जाणार आहोत शरयू आरती. आमचं संध्याकाळचं अट्रॅक्शन आहे शरयू आरती. लता मंगेशकर चौक उद्या पण आपण बघणारच आहोत. ही आलो आहे आपण शरयू आरती.
काल रात्री आपण शरयू आरती पाहिली आणि तिथून आपण हॉटेलला गेलो होतो. आता आलो आहे आपण मेन अट्रॅक्शन, ते म्हणजे श्रीराम मंदिर दोस्तो. भगवान श्रीरामांचं भव्य मंदिर, रामलल्लांचं जन्मस्थळ इथे आहे. 22 जानेवारी 2024 रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे दोस्तो. शरयू नदीच्या काठी आहे. 161 फीट उंच आहे, 250 फीट रुंद आणि 380 फीट लांबीला आहे दोस्तो. इथे आतमध्ये तुम्हाला काहीही न्यायला अलाउड नाही आहे, मोबाईल पाणी काहीही नाही आणि सरळ रस्ता आहे दोस्तो. चालून जाऊ शकतो आपण आणि एकदम शिस्तबद्ध लाईन असते, काही चेंगराचेंगरी नाही. आणि 70 अबाव किंवा सुपर सिनियर सिटीजन किंवा सिनियर सिटीजन्सना इथे व्हीलचेअर दिल्या जातात. त्यांच्यासाठी हा बाजूचा रोड आहे आणि व्हीलचेअरवरून घेऊन जातात ते. इथे लॉकर आहे, इथे तुम्ही तुमचं मोबाईल आणि बॅग्स वगैरे सगळं ठेवू शकता. आणि व्हीलचेअरवरून जाणाऱ्यांना व्हीलचेअरसाठी 150 रुपये द्यायचे आहेत. आणि अप्रतिम नजारा होता. सुंदर मंदिर आहे दोस्तो. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला इथपर्यंतच दाखवू शकते, पण मी मात्र दर्शन घेऊन आले दोस्तो. अप्रतिम मूर्ती आहे, सुंदर. पण ती मूर्ती जर तुम्हाला बघायची असेल दोस्तो तर तुम्हाला या टूरमध्ये यायला लागेल, त्याशिवाय दर्शन कसं बरं होईल. आणि आता रामध्वज तिकडे दिसतोय तुम्हाला लांबवर, हा बघा, हा रामध्वज आहे. ह्या टूरचा एक भाग मी इथेच संपवणार आहे. आपण उद्या दुसऱ्या भागामध्ये भेटूया दोस्तो. बाबा, जय श्री